तर बराच वेळ लागेल आणि मला फक्त 10 मिनिटं बोलायचं आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या समोर उपस्थित असणारे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे पत्रकार बंधू भगिनी, खरं तर या व्यासपीठावरील असणारे सर्व नेते मंडळी, मग त्यामध्ये असणारे नितीनजी असतील, देवेंद्रजी असतील, विनोदजी असतील, मी प्रत्येकाबद्दल माझ्या जीवनामध्ये घडलेल्या अनेक विषय जर मी सांगत राहिलो, रावसाहेबांच्या भाषेमध्ये गोष्ट सांगत राहिलो, तर तुम्हाला मी खरं सांगतो की मला आज या पदावरती किंवा माझी आज या पदावरती निवड जेव्हा झाली आहे, खरं तर भारतीय जनता पार्टी, माझ्या पार्टीने माझ्यावरती उपकार केले आहेत असं माझं स्वतःचं मत आहे. मी हे सांगतोय का सांगतोय, हे माझ्याबरोबर काम करणाऱ्या त्या वेळेच्या असंख्य कार्यकर्त्यांना याची जाण आहे. माझी ओळख ही भारतीय जनता पार्टी आहे. मी काय होतो आणि त्यावेळेचा काळ आणि आज एवढ्या मोठ्या पार्टीच्या प्रमुख पदावरती माझ्यासारख्या एका छोट्याशा 2002 साली पार्टीच्या कामाला सुरुवात केली आणि 2002 पासून काम करत करत एक सामान्य कुटुंबातील असणारा हा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचा अध्यक्ष होतो, हे दुसऱ्या कोणत्याच पार्टीत होणार नाही. त्यामुळे माझ्यावरती हे उपकार आहेत. त्यामुळे अनेक जण बोलताना असं म्हणतात की वेडा आहे, काही करतो. हो, मी वेडा आहे, कारण या पार्टीनेच मला मोठं केलं आहे आणि या पार्टीच्या सन्मानासाठी जे वाटेल ते करण्याची हिंमत ही माझ्यामध्ये आहे आणि मी हे विसरणार नाही आणि विसरूही शकत नाही. भारतीय जनता पार्टीची विचारधारा गंगेसारखी निर्मळ आहे आणि प्रभावी सुद्धा आहे आणि या निर्मळ आणि प्रभावी अशा विचारधारेला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणं ही तुमची, आमची, सर्वांची जबाबदारी आहे. आणि या विचारधारेला जेव्हापर्यंत तुम्ही आणि आम्ही सर्वजण सामान्य जनतेपर्यंत पोहोचू शकत नाही, तोपर्यंत सामान्य जनतेला जो आज फेक नेरेटिव्ह 2014च्या अगोदरचा असणारा काळ तुम्ही आम्ही सर्वजण आठवा, देशातील असणाऱ्या प्रत्येकाने आठवला पाहिजे. आणि तेव्हापासून आजपर्यंत केंद्रातील असणाऱ्या नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार असेल किंवा महाराष्ट्रातलं असणारं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं असणारं सरकार असेल, ही मंडळी दिवसाचे रात्र पाहत नाही, 24 तासापैकी 18 तास काम करतात. फक्त ना फक्त देशातील असणाऱ्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी यांचं काम अविरतपणे सुरू आहे. जबाबदारी इतर कोणत्या पक्षावरती नाही आहे.
जबाबदारी ही आपल्याच पक्षावरती आहे आणि आपल्याच कार्यकर्त्यांवरती आहे. आपलाच कार्यकर्ता हे सर्व करू शकतो. देशातील असणाऱ्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं काम जर कोण करू शकत असेल तर तो आपल्यापैकी असणारा प्रामाणिक कार्यकर्ताच करू शकतो. आणि असे प्रामाणिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी व्यतिरिक्त कोणत्याच पक्षामध्ये नाहीत, हे मला अभिमानाने सांगावं असं वाटतं. आणि म्हणूनच तुम्हाला आम्हाला सर्वांना एक वाहक म्हणून काम करायचं आहे. ही विचारधारा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. राष्ट्रीयत्वाचा असणारा हा धागा तुम्हाला आम्हाला सर्वांना सामान्य जनतेपर्यंत नेण्यासाठी येणाऱ्या काळात काम करायचं आहे. मी या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला जी जबाबदारी दिली आहे, या जबाबदारीचं माझ्याकडे ध्यान आहे. बावनकुळेजींनी जे सांगितलं, त्यांनी गेल्या काही वर्षामध्ये पार्टी आणि पार्टीच्या कार्यकर्त्यांबरोबर सातत्याने केलेला संपर्क असेल आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात हा महाराष्ट्र येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये एक नंबर होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे असणारे प्रयत्न असतील. तुम्हाला आम्हा सर्व कार्यकर्त्यांना येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील असणारे हे सर्व निर्णय देवेंद्रजींच्या नेतृत्वातले असतील किंवा नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातले असणारे केंद्रातले निर्णय हे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवायचे आहेत. आणि ती जबाबदारी तुमच्या आमच्या सर्वांवरती आहे. मी आपणा सर्वांना आपल्या पक्षाची असणाऱ्या विचारधारेमध्ये काम करणाऱ्या असंख्य नेते आणि त्यामध्ये असणारे रामभाऊ म्हाळगी, या रामभाऊ म्हाळगींनी जे सांगितलं की कार्यकर्ता कसा असावा, तो कार्यकर्ता पायाला भिंगरी, जिभेवर साखर आणि डोक्यावरती बर्फ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.